मेळघाटातील रेट्याखेड्या येथील महिलेच्या धिंड प्रकरणी आता चिखलदरा पोलिसांवर कारवाई करण्यात आली। ठाणेदारासह 3 पोलीस अंमलदार निलंबित करण्यात आले, तर अमरावती परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आदेश दिले। तत्कालीन ठाणेदार आनंद पिदुरकर, पोलीस हवालदार दीपक सोनाळेकर, प्रमिला जामनकर, भीमसिंग उईकेंना निलंबित करण्यात आलं। चिखलदरा पोलिसांनी महिलेच्या धिंड प्रकरणात योग्य प्रकारे तक्रार नोंदवून घेतली नाही आणि तपास न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। सूरज, मेळघाटातील रेटाखेडा या भागामध्ये अंधश्रद्धेच्या कारणातून महिलेची धिंड काढलेली होती। लोकशाही मराठीने हे प्रकरण उचलून धरलेलं होतं आणि त्या संदर्भात ज्या पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती, योग्य ती कारवाई केली नव्हती, त्या पोलिसांवरच आता कारवाई करण्यात आली। लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। आपण जर पाहिलं तर 30 डिसेंबर रोजी जे आहे रेटाखेडा गावातील 77 वर्षीय वृद्ध महिलेला बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि तिची धिंड काढून तिला गावाबाहेर हाकलून लावण्यात आलं होतं। तिचा गंभीर स्वरूपात तिला जखम सुद्धा झालेली होती। मात्र यावेळी लोकशाही मराठी न्यूज चॅनल सातत्याने ही बातमी लावून धरली होती। यामध्ये जर बघितलं गेलं तर 2 दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ठाणेदार आनंद पिदुरकर, जे चिखलदराचे ठाणेदार आणि 5 पोलिसांनी ती आहे त्यांना मुख्यालय अटक करण्यात आले होते। मात्र कालच रात्री जर उशिरा जर पाहायला गेलं तर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आदेश जारी केलेला आहे। ठाणेदार तत्कालीन ठाणेदार जे आहे आनंद पिदुरकर आणि 3 पोलीस हवालदार आहेत त्यांना अक्षरशः निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर एक मोठी कारवाई करण्यात आली, कारण का राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा या अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सुद्धा या मुद्दा उपस्थित केलेला होता आणि पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती, कारण का या पीडित महिलेला न्यायासाठी त्यांनी उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला होता। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली। आता थेट आयजींनी यामध्ये हस्तक्षेप केल्याने 3 पोलीस आणि एका ठाणेदाराला निलंबित करण्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस वर्तुळात खळबळ उडालेली आहे। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।